आज आपण बनवत आहे उपा सालन। त्याच्यासाठी खोबरं, अद्रक, मिरची, लसूण, टोमॅटो आणि कोथिंबीर, मिरची पावडर, धना पावडर आणि मिरची पावडर आणि आलं हे साहित्य लागणार। कोकम, फोडणीला लसण, उपा रसा घ्यायचा। तेल गरम होऊन द्यायचं। हा वाटणा आहे, हिरवा वाटण, खोबरं, टमाटर वगैरे पिसून घेतला। लसण टाकायचे फोडणीला, थोडं लसण चांगला मग वाटणं टाकायचं। ग्रेव्ही चांगली शिजून घ्यायचं। आणि उपा मच्छी आहे हा, ती 10 मिनिटामध्ये शिजतेच। असं पण एवढं काय तिला शिजवायची जास्त गरज नसते, खूप छान असते। त्याला व्यवस्थित शिजून घ्यायचं, म्हणजे मसाले चांगले शिजले का रसा थोडा चांगला होतो। थोडंसं धना पावडर, हल्दी पावडर, आपला तिखट जसा पाहिजे त्यानुसार टाकायचं। मच्छीचा रसा जरा तिखटच चांगला लागतो। मीठ टाकायचं, चवीनुसार मीठ जसं पाहिजे आपल्याला तेवढं, आपल्या खाण्यावरती असतो मिठाचं प्रमाण। मसाला चांगला शिजला की थोडा रस्स्याला पण जरा चांगला होतो, जरा तेल सुटेपर्यंत जरा शिजून द्यायचं। कोकम वगैरे टाकलं आता आपण, नंतर ग्रेव्ही थोडी हे झाली का कोकम टाकायचं आणि रसा टाकायचं, पाणी टाकायचं। किती रसा पाहिजे ते आपल्याला, जाडा गाढा किती पाहिजे ते। कोकम वगैरे टाकले आपण, थोडंसं ग्रेव्ही शिजल्यानंतर थोडं कोकम टाकून द्यायचं। आणि मग तुम्हाला किती पाणी पाहिजे, जास्त नको आहे, थोडंसं कोथिंबीर, थोडा बॉईल होऊन द्यायचं आणि नंतर मग मच्छी सोडायची। रस्सा बॉईल झालाय, थोडंसं ग्रेव्ही, त्याच्यामध्ये मच्छीचे तुकडे टाकून द्यायचे।
शिजून द्यायचं चांगलं व्यवस्थित 10-15 मिनटं. आपला कुपा रस्सा तयार झालेला आहे कमी समयामध्ये. जर आवडला असेल तर कमेंटमध्ये सांगा मला. अजून एक रेसिपी मी तुम्हाला नवीन नवीन देत राहीन. आणि लाईक करा आणि फॉलो करा.